मी शीतल कुमार मोहनलाल लोया, जन्म 20 मार्च 1967, लग्न 26 जानेवारी 1995, 82 मार्चला जिल्हा परिषद शाळेतून निघालो. 26 जानेवारीला जी आझादी मिळाली तीच आझादी आतापर्यंत भोगून राहिलो. मिसेसचं नाव सौमंगला, धामणगावची सासरवाडी. 2 मुली, मोठ्या मुली, मोठी मुलगी PhD करत आहे, लहान मुलगी UPSC परीक्षा देत आहे. मागं जिनं पटात जोडी हकलली होती उन्नती लोया म्हणून, यूट्यूबवर अजूनही तिची क्लिप आहे, ती माझी मुलगी आहे. मुलगा सोबतच आहे इथे, तो माझ्यासोबत आहे. मित्रो, मॅट्रिकला जवळपास 72-73% मिळाले. 82ला निघालो. 11वीला चांदूरला सायन्सला ॲडमिशन घेतली. तिथून मग 12वीला धामणगावला आदर्शला तिथून 12वी केली. परत रिपीट अकोला RLT कॉलेजला परत 12वी केली. त्यानंतर शिवाजी सोसायटी इंजिनिअरिंग कॉलेजला मी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून ॲडमिशन गेली. पहिल्या स्ट्रोकमध्ये ॲडमिशन मिळाली. 90ला पासआउट झालो आणि त्यानंतर 90 नंतर 2 वर्ष एका मोठ्या हॉस्पिटलवर साईड इंजिनियर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर लगेच एकदा मिलिटरीची परीक्षा दिली. ती अनादानानं थोड्याशा मार्कानं राहिली मिलिटरीची. त्याच्यानंतर DYSPची परीक्षा दिली. ती सुद्धा काही फॅमिली प्रॉब्लेममुळं ती सुद्धा राहिली. नाही तर आज IG DIG पोस्टिंगपर्यंत पोहोचलो असतो. कारण की एकदा आमचे एक SP मिळाले अकोल्याला. त्यांना जेव्हा सर्व परिस्थिती सांगितली ते म्हणे, लोया जी आज आप हमारे बॉस रहते थे इस स्टेज पे, जब उस समय जब आप SDOP जर रहते थे बोले. पण असो, शेवटी जे नशिबाचं असते तेच असते. त्याच्यानंतर मग बहिणीचे लग्न होते. 92-93ला अकोला सोडून परत आलो इथे आणि शेती वगैरे चालू केली. त्याच्यानंतर बहिणीचे लग्न आटपून 95ला माझं लग्न झालं. मग कॉन्ट्रॅक्टरशिप वगैरे चालू केली. मागच्या 2 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरशिप सोडली. आता शेतीमधूनच रुजलो आहे. आणि असा हा एक लहानसा जीवनाचा प्रवास होता. 96 नंतर जवळपास 2008पर्यंत म्हणजे नको ते दिवस पाहायला मिळाले. 2008च्या नंतर हळूहळू आज ठीक आहे, आज सुखी समाधान आहे. आणि माझी जी मोठी मुलगी आहे ती PhD आता होत आली आहे. आणि आपल्यासाठी एक 2 शब्द सांगू इच्छितो. कोशिश करो कोई आपसे ना रूठे, जिंदगी में अपनों का साथ ना छूटे, दोस्तों किसी से भी हो उसे ऐसे निभाओ की उम्र दोस्ती का डोर जिंदगी भर ना छूटे. हे माझ्या सर्व जिवलग मित्रांना मी समर्पित करतो. मित्रो, हा एक छोटासा प्रयत्न होता आपला. सर्वांना याच्यात काही अनादानानं काही थोडंसं काही कमी राहिली असेल तर मी थोडी क्षमा प्रार्थी आहे. आणि असंच परत डिसेंबर-जानेवारीला परत आपण हा असा कार्यक्रम ठेवू. माझी इच्छा आहे परत आपण प्रतिसाद द्या. कारण की आपण परत 58, 59, 60, 61 मध्ये आलो आहे. मला वाटते शेवटचे 2-4 वर्षानंतर शक्यतोवर भेटीगाठी फार कमी होऊन जाईल. पण जितकं शक्य होईल प्रयत्न करा की बा आपण भेटतो तर आपण या. कारण की आज जवळपास 42-43 वर्षानंतर आपण इथे आपण जमा होत आहोत. याच्यात आपले 3 मित्र या जगात नाही आहे. एक स्वर्गीय किशोर श्रीवास, एक पेटकर आणि एक दीपक मेश्राम आणि एक अजून आहे कोणतरी अनिल निचत आहे. 3 ते 4 मित्र जगात नाही आहे. त्यांनाही मी आपल्या ग्रुपतर्फे श्रद्धांजली वाहतो. कारण की किशोर श्रीवास माझा खास मित्रच होता, प्रश्नच नाही आहे. आणि 3 मुली, त्यांना आम्ही खूप प्रयत्न केला. महिमापूरची प्रमिला ढोबळे ग्रुपमध्ये ॲड होऊन लेफ्ट झाली. शोभा कावळे, तिच्या फॅमिलीसोबत संपर्क केला, तिच्या मुलांनी नाकारलं. त्याच्यानंतर एक शालू गुल्लाने, तिला म्हटलं की मला इंटरेस्ट नाही आहे. आणि एक वंदना गुजर, तिच्यासोबत ती कालपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. असा तिचा भाव मिळाला. तिने सांगितलं की बाबा तिचे मिस्टर ॲडमिट आहे म्हणे. तर असा एक पुरेपूर प्रयत्न होता की सर्व सदस्य म्हणजे सर्वच आपल्या विद्यार्थी मित्रांनी सहभागी व्हावं. तर हे 5-7 मित्र आज उपस्थित नाही आहे. आणि विनय भट्टे आणि घनश्याम छाबडा हे 2 सक्रिय सदस्य कालपर्यंत सक्रिय होते, पण आज ते सुद्धा इथे नाही आहे. असो, परत तुमच्या कामात सहभागी करत जा. आम्ही 4-5 जे कमी आहे ते पूर्ण होऊन मित्र, आज आपला हा ग्रुप पाहता इतका मोठा झाला आहे. आणि
माझं तर 24 तास मित्रमंडळीचंच जास्त काम चालतंय माझं. म्हणजे असे 3-4 ग्रुप आहे. इंजिनिअरिंगचा एक ग्रुप आहे. कोणत्याही मित्राचं असो पहिले उत्सुकता असं की आपण मित्राला भेटायला जायचं आहे. तर दिवसभर मित्रमंडळीतच जे मन लागतं ते कुठंच लागत नाही, मी स्पष्ट सांगतो हो. आणि आज शेवटचे राहिलं आहे तर निश्चित रूपानं आपण सर्व मोठ्या मनानं प्रतिसाद आपल्या ग्रुपला द्या आणि प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर राहा ही अशी सर्वांना विनंती करतो. थोडेसे कामं असतातच आणि विशेष करून तर महिलांना असतात, त्याच्यात दुमत नाही आहे. पण एक थोडंसं एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी थोडंसं एक बाजूला ठेवून येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा आपला आनंद आहे जो म्हणजे गगनात मावण्याचा राहील. आणि परत मी जे माझे मनोगत आहे ते संपवतो. याच्यानंतर आपल्या म्हणजे सांगायचं म्हटलं की स्वर्गीय सन्माननीय शिळणकर सर ते जेव्हा आपल्याला शिकवायचे तर हेडमास्टरपेक्षा त्यांचा दरारा होता. विशेष म्हणजे दिसले की म्हणजे पॅन्टच ओली व्हायची. बाजारात दिसले की म्हणजे प्रत्यक्षात पाहिलं की पोट्याचे लपायचे गल्लीत सर आले इतका दरारा होता. आणि शाळेचा प्रश्नच होता शिकवायचा ब्लॅकबोर्डचं अक्षर असे होते की मोत्यासारखे अक्षर. आता तर आपण स्वतः काय लिहितो तर आपणच वाचू शकत नाही. तो ब्लॅकबोर्ड सरांचे अक्षर, त्यांचं ड्रॉइंग, त्यांचं शिकवणं म्हणजे शब्दच नाही आहे हे लक्षात घ्या. तर माझ्या बाबतीत सांगतो त्यांनी मला विचारलं एकदा म्हणजे जेव्हा मॅट्रिकचे फॉर्म भरायचे होते शीतल इकडे म्हटलं काय सर म्हणजे तुझं शीतल लिहू का शीतल कुमार करू. सर म्हणजे तुम्ही ठरवा. नाही म्हणजे शीतल लिहिलं तर तुला कोणी मुलगी समजेल. ठीक आहे सर कुमार करा. तर तेव्हापासून ते कुमार 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 चालू असं. आताच मागच्या 8 दिवसाअगोदर प्राथमिक शाळेत माझं नाव पुकारलं गेलं स्टेजवर त्या मॅडमनं मिसेस शीतल. अरे म्हटलं बाई मी आहे विशेष नाही आहे, मी माणूस आहे म्हटलं. हो प्रत्यक्षात भेटण्यासाठी माझ्यासोबत कोण होतं हो हा अनिल अक्कर होता. मला शेवटी ओरडून सांगायला लागलं अरे म्हटलं बाई मी आहे माणूस आहे म्हटलं. मी मिसेस काय करता म्हटलं तुम्ही आताही तेच करता का म्हटलं. तर असो. आणि आमचे मातृतुल्य ज्यांनी आम्हाला घडवलं मातीचे गणपती घडवले आदरणीय सन्माननीय बेलेबाई, आदरणीय सन्माननीय भालेबाई आणि आमचे मित्र भरतजी लोया त्यांनी एक शब्दावर आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली. त्यांचा एक खूप मोठा मित्र परिवार आहे आणि ते त्यांचे इथं कार्यक्रम करतात तर त्यांचा कार्यक्रम पाहण्याला लोक. मागच्या वेळेस त्यांचा कार्यक्रम होता तर त्यांनी 10-20 तंबू लावले होते असे. मी त्यांना म्हटलं आमचा कार्यक्रम आहे तर त्यांनी परवा दिवशी स्वतःचा तंबू पाठवला इथे. तो मागचा त्यांनी ते तंबू लावून दिला इथे की बसा एन्जॉय करा वगैरे. आणि पूर्ण चाब्या वगैरे त्यांनी सर्व हँडओव्हर केल्या. नंतर जवळपास ते बाहेरच्या लोकांना देत नाही. ग्रुप ऍडमिन 5-6 दिवस झाले सर्दी झाली, खोकलाय झाला. खोकल्याने आवाज घनघन येत आहे. आपल्याला घनघन आवडत नसते, कोणाला आवडते का घनघन. पण माझा आजचा आवाज घनघन आवाज सहन करून घ्या. चालेल. शीतलजींनी परिचय केल्याप्रमाणे मी माझा परिचय पुन्हा देतो. मी प्रदीप पाटील, कोटा फत्तेपूर. आणि 81-82 10वीत होतो. पण आम्ही इथे 8वी 9वी 10वी मध्ये आलो शिकायला. 3 वर्ष शिकलो सोबत. अनेक मित्र झाले 3 वर्षात. आणि जेव्हा 10वीची मार्च 82ला परीक्षा झाली आपली आणि शेवटचा पेपर भूगोलाचा असतो. आपला भूगोलाचाच होता. आम्ही पेपर सोडून चाललो गेलो गावाकडे. पण तेव्हा ते वातावरण जे झालं होतं शेवटच्या दिवशी की याच्यानंतर आपण कधी भेटू की नाही. कारण इथं 11वी नाही 12वी नाही. आपण पासही झालो 11वी 12वी मध्ये आपल्याला कॉलेजला जावं लागेल आणि इथं कॉलेज नाही. त्याच्यानंतर आपलं हा वियोग हा परमनंटच राहील की काय. आयुष्यात काही 4-5 मित्राच्या पलीकडे कोणी मिळणार की नाही अशी सतत आपल्या मनात भावना असेल प्रत्येकाची. असं तशी माझ्या होती. गावाकडे गेलो तर मला उदास मनानं गावाकडे गेलो. संध्याकाळपर्यंत घरीच नाही गेलो. कंपास घेऊन येतो तुम्ही पेपरला, कंपास सोबत गावभर फिरलो. कुठे बसायचं, चक्कीच्या ओट्यावर बसायचं, किराणा दुकानात बसायचं, मन नव्हतं लागत. अशा उदास मनाने गेलो होतो. आणि मग उन्हाळा फार भारी गेला. किती मार्क मिळेल म्हणून जिकडे गेलं तिकडं काढीनं आपलं खिचडत राहतो पेपर. मराठी इतके, इंग्रजी इतके, गणित इतके. कसं बसून माझी इच्छाच होती माझ्या बहिणीला 75% मार्क मिळाले होते 1974 साली इथे तळेगावच्या शाळेमध्ये विमल दामोजी पाटील. तर माझं एक ध्येय होतं का मागच्या पिढीनं अजून एक ध्येय असते की मागच्या पिढीनं अब्दुलच्या पिढीपेक्षा काकणभर सरस राहावं म्हणजे प्रगती झाली. तसं मला सुद्धा वाटत होतं. मला तिच्यापेक्षा 1 मार्क तरी कमी जास्त भेटू तरी बाबा. पण नाही भेटला. मी 74% पास झालो आणि 11वीत अमरचंद कॉलेज यवतमाळला ऍडमिशन घेतली. तुम्ही पण होते का.
माझं सेक्शन हे जनरल बायोलॉजी. हा तिथे माझे ऍडमिशन घेण्यामागं कारण असं की माझे काका के.व्ही. पाटील फिजिक्सला लेक्चरर होते आणि त्याच्यामुळे माझे सगळे लेक्चरर ओळखीचे होते. तर आपलं पहिलाच बेंच पहिल्या लाईन मधला आणि मेरिटच्या पोरांमध्ये बसत होतो. 11वी-12वी खूप छान गेलं, पण 12वीत काहीतरी असं काही झालं 1 ऑगस्ट पासून की माझं मनच सोडून गेलं. अभ्यास करत होतो पण मला कॉलेजमध्ये जावं नव्हतं वाटत, कुठं घरी यावं नव्हतं वाटत, फिरावं नव्हतं वाटत. काय झालं माहित नाही. मी 2 वर्षी ड्रॉप, त्यावेळेस फॅशन होती का ड्रॉप घेऊ आपण, मला ड्रॉप घेतला. दरम्यान मी 3 परीक्षा दिल्या होत्या. BSRB वेस्टर्न ग्रुप बॉम्बे, स्टेट बँक रिक्रुटमेंट बोर्ड बॉम्बे आणि रेल्वे, ह्या 3 परीक्षा दिल्या होत्या. आणि चौथी एक परीक्षा दिली होती एव्हिएशन, म्हणजे विमान पत्तन असते ना, विमानाचं हे आहे ना एक प्राधिकरण दिल्लीला, तिथे एक असिस्टंट ट्रॅफिक ऑफिसरची. तर मी कसं बसं त्या 4ही परीक्षा पास झालो. 12वी काही झाली नाही माझी पूर्ण, आणि पुढं मला शिकताही नाही आलं. नंतर मी सेंट्रल बँक ऑफ इंडियात नागपूरला जॉईन झालो मे 1985. मग स्टेट बँकेची ऑर्डर आली ऑगस्ट 85ला, ते सोडली. ऑगस्ट 85ला स्टेट बँकेत आलो. नंतर रेल्वेची ऑर्डर आली. मग रेल्वेची ऑर्डर माझ्या मित्राने काही मला सांगितलंच नाही. याला वाटलं ह्यालाच ऑर्डर येते, मला काही येत नाही, त्यानं मला सांगितलं नाही. माझी इच्छा होती जायची, ती ऑर्डर मग तशीच राहिली. त्याच्यानंतर मला दिल्लीचा कॉल होता असिस्टंट ट्रॅफिक याचा ऑफिसरचा. तर त्यांनी मला 2 कागद मागितले होते. बघा आता आत्ताचं युग, त्यावेळेचं युग, आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि माहितीचा संग्रह खूप झाला प्रत्येकाकडे. आता छोट्या 12वीच्या मुलाला जर विचारलं तर बाबा तुला कंडक्टर व्हायचं काय करशील, तो म्हणते मी RTO मध्ये जाईन, लायसन्स काढीन, बॅच बिलला काढीन. तसं त्यावेळेस एव्हिएशन डिपार्टमेंटचा मला बॅच बिलला मागितला होता त्यांनी, आणि ते मला शब्द नव्हते समजत हे काय असते म्हणून, हे ऑफिस कुठं असते म्हणून. एव्हिएशनच नव्हतं समजत पहिलं तर. विमान पत्तन प्राधिकरण म्हणजे नागपूरला जावं लागते, बॅच बिलला काढावं लागते म्हणून मला त्यांनी 4 महिन्यापर्यंत संपर्क केला, पत्र पाठवत राहिले. पण मला समजत नव्हतं, त्यामुळे मी ते सोडून दिलं. स्टेट बँकेत कंटिन्यू नोकरी केली. 85 नंतर मी जिथे लागलो पाटणपुरीला, सुमित्राला माहित आहे, सुमित्रा आली होती तिकडे, सुमित्रा मलवार आहे मंदाची बहीण, तिथे 16 वर्ष राहिलो मित्रांनो. आणि हे केवळ पब्लिकच्या आशीर्वादामुळे, नाही तर बँकेत माहित आहे जानपूर कुठे आहे म्हणून येते शेतकरी, कर्ज नाही मिळालं का. तर सांगण्याची गोष्ट मोठी अशी हे नाही, माझं अहंकाराची नाही, पण मी जिथं गेलो ना तिथं मला खूप प्रेम मिळालं जनतेचं. 16 वर्ष पाटणपुरीत राहिलो, तिथून प्रमोशन म्हणून घेतलं, लातूरला गेलो, लातूरला राहिलो, परभणी राहिलो, आणि वापस 4 वर्षांना पुन्हा आलो यवतमाळ जिल्ह्यात. इकडे दुसरं प्रमोशन मिळाल्यानंतर 4-5 वर्षात 3रं प्रमोशन मिळालं. मंगरुळपीरला गेलो. फार क्रिटिकल ब्रँच होती माझी, सांगण्यासारखं नाही. खूप क्रिटिकल ब्रँच म्हणून म्हणजे जिओ मुंबई पासून सगळ्यांना माहित होतं की या ब्रँचला ऑडिट रिपोर्ट बरोबर मिळणार नाही. तिथं मी दिवस रात्र मेहनत घेऊन आणि हाताशी आपला स्टाफ घेऊन चांगल्या पद्धतीने ऑडिट रिपोर्ट मिळवला. आणि मग माझे पुढचे प्रमोशन झाले. मी स्टेट बँक ऑफ इंडियातून डायरेक्टर या पदावर रिटायर झालो. दरम्यान 1989 साली लग्न झालं. माझी मिसेस पण पुण्यात सुनीता स्टाफ नर्सच होती, हाय अद्याप ती. तिनं पण 2019ला निवृत्त झाली. ती प्रीमॅच्युअर घेतलं, म्हणजे VRS घेतलं. माझ्या मिसेसला थोडा मोठा आजार झाला. स्टीफन हॉकिन्स माहित आहे तुम्हाला, भौतिक शास्त्रज्ञ. त्या शास्त्रज्ञाला जो आजार आहे, आजार होता अप्पर मोटर न्यूरॉनचा ALS, अमोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस. त्याच्यामध्ये पूर्ण माणसाचं शरीर आहे ना अपंग करून टाकते, ताकद नाही राहत, फक्त जिभेनं बोलता येते आणि डोळ्यानं पाहता येते. तो आजार झाला 13 पासून, आणि आता ती व्हीलचेअरवरच आहे. एकोणीसला लग्न झाल्यानंतर मूलबाळ होईल हा अपेक्षा आम्ही तिथंच राहिलो. तिची बुलढाणा बदली झाली. मग आमचं थोडा अंतर पडलं. नंतर 1999ला मला मुलगा झाला. एक मुलगा आहे. बसा बसा.
येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत आहे. पाणी नाही मानत त्याला, खोकल्याचं औषधच पाहिजे. नाही नाही म्हणजे सायरप श्रीलंका सायरप नाही नो. ठीक आहे बसा. बसून का नाही फील नाही तुला बोलताय ना. सुनंदा पोयकर बसा या. स्वागत आहे तुमचं पोयकर मॅडम. तुमचा चेहरा पण तसाच आहे 10वी सारखा. 1999 मध्ये मुलगा झाला. मुलगा MBBS झाला आहे. गेल्या वर्षी MD ला नंबर लागला होता त्याचा एम्सला. जम्मूला लागला होता रेडिएशन थेरपीला. 3 महिने केलं तिथे आणि त्याला तिथं आवडलं नाही वातावरण. मिजेशी आहे थोडसा, जेवण घेऊन चांगला पाहिजे त्याला. तिथं म्हणे कोणतेच लोक अंडे सुद्धा ठेवत नाही बा. हिंदू लोक तिकडे अंडे नाही ठेवत म्हणे दोघांना. मास्तर लोक नव्हते म्हणे तिथं. नवीन नवीन एम्स उघडून दिलं आणि पसाराच पसारा. ग्लाउज नव्हते भेटत. त्यांना ग्लाउज पाहिजे वापरायला. हे रुटीनचे नव्हते भेटत. 3 महिने वाट पाहायला व्यवस्थित म्हणून सोडून दिला 3 लाख रुपयावरून. चालला हे घरी आता अभ्यास करत आहे. काय राजू तुमच्यासोबत खूप बोलायची इच्छा होती पण खोकला काही बोलू देत नाही आता. हा ग्रुप फॉर्म करताना मी वाशिमला होतो 2012-13 आणि त्यापूर्वी मी संपर्कात राहायचंच. मी पत्र पाठवतात याला पटलेला किंवा आमचे किशोर पाटील यांच्यासोबत आमचा संपर्क चालू होता पत्र व्यवहार. पण त्यानंतर त्याच्या काळात खूप अंतर पडलं. मिस झालो आपण काळात. नंतर मग फेसबुक आलं. फेसबुकच्या माध्यमातून किशोर पाटील भेटला आणि पटले माहीत असूनही पटलेचा पत्ता नसल्यामुळे पटले आमच्यापासून दूर झाल्यासारखा झाला. संपर्क नव्हता. पण रामकिशोरनं मात्र तो इथे कॉलेजला असल्यामुळे कोट्या जवळ तू हो अरे तुमच्या गावाला प्रदीप पाटील आहे ते नंबर देऊन त्याचा. तो प्रत्येकाला मागत राहतो नंबर. असा एक माणूस भेटला का त्याने नंबर दिला माझा. 2012-13 मध्ये मला त्यानं वाशिमला संपर्क केला. त्यावेळेस मी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी होतो. म्हणजे ओळखलं काय म्हणलं नाव सांगा तर याचं म्हणलं राम. मी त्यावेळेस याला रामकिशोर की काहीतरी म्हणलं होतं. रामनं आलं किशोर नवल किशोर भगवंतीन यादव म्हटलं. नाही नवल किशोर म्हणजे रामकिशोर. तेव्हापासून आमचा संपर्क राहिला. मग त्यानं नंबर दिले इतर लोकांचे. 3-4 नंबर मिळाले. तर मग मी 2019 मध्ये हा ग्रुप स्थापन केला व्हॉट्सअप आणि त्याच्या माध्यमातून आम्ही संपर्कात राहिलो. मग तिसरे आले. मी माझ्या भावना तशा ग्रुपवर अधूनमधून टाकत असतो का हा ग्रुप कसा फ्लो हे झाला ग्रोनअप झाला. जे नवीन मेंबर आहेत त्यांना वाचायला नाही मिळतील. वरचे मेसेज चालले जातील त्यांना येत नाही. खालचे मेसेज दिसतील ऍड झाल्यानंतर. तर जे जुने आहेत त्यांना ते वाचायला मिळालं असेल. तसा हळूहळू वाढत तो आज आपण जवळपास 50 लोक आपण ग्रुपचे मेंबर आहोत. 2-3 लोकांनी सोडलं. पण आमच्या अ वर्गात तेव्हा काही 27-28 लोक असतील. ब वर्गात 27-28 असतील. असे एकूण 60 लोक असतील. 60 पैकी आज जवळपास 50 लोक आपण एकत्र आलो. म्हणजे आपली खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि कोणी अपेक्षा नाही करू शकत ना कल्पना नाही करू शकत. 45 वर्ष झाल्यानंतर माणूस दात मुखात दात नाही ना डोक्यावर केस नाही एकतर कशा देशील हाऊस काय राहील बा. पण आपण सगळे हाऊसीने आलो. आपण जे जिगर दाखवलेला त्या जिगरला माझा नमस्कार सलाम आहे. मित्रांनो आता थांबतो मी. खोकला नाही त्रास देत आहे. बोलूया भरपूर. आयोजकाचे मी अभिनंदन करतो. आपण आलात त्याचे अभिनंदन करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करून मी इथेच थांबतो. मला आतापर्यंत जे सहन केलं ना तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. चला मी मारुती विठोबाची कन्या आपल्या सर्वांच्या बॅचमध्ये 8 ते 10 पर्यंत शिकायला होतो. आता सध्या मी सुनंदाला ओळखेन तुला नाही ओळखला आता ओळख. म्हणजे बिझनेस म्हणून पार्टनर जॉब करतो आणि सोबत शेती पण आहे. मला 2 मुलं आहे. दोन्ही इंजिनियर आहे. एक शिकत आहे एक झालेला आहे. व्यवसाय
फक्त चलो 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 शीतल मारुती किती सुंदर दिसायचा शाळा. आता त्याच्यासाठी स्पेशल पार्लरवाला बोलावला होता. मला मारुतीचं आला. पहिले यानेच बसवायचं. हो नाही नाही, किती छान नाजूक सुंदर दिसायचा. हे दोघे एक नाही. संयोजकांनी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. चला तुम्ही आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. हा. आमच्या मोहल्ल्यात खूप बेडवर आजारी होते. आता म्हातारे आजार पडले म्हणजे मोहल्ल्यातल्या बायका बुड्या बाया येतेच कवी वर आपके लिए. तर चला बा बुडगे बा आता शेवटचा दिवस आहे, चला भेटूया चालले 5-6 वयस्कर महिला. तर त्यांची आजी म्हणते अहो ऐका ना, बघा कोण कोण आले तुम्हाला भेटायला. डोळ्यात तर उघडा. मोठ्या मुश्किलनं ते म्हातारे डोळे उघडतात, कष्टानं पाहतात. हो म्हणे पूर्ण आयुष्यभर तुला यांच्याकडे म्हणजे पाहू नाही दिलं ना, आता म्हणते म्हणे की यांच्याकडे पहा. हा? तेव्हा म्हणे लवकर उचल म्हणे, आता झालं, आता सर्वच मन भरलं आता. माझी बायको म्हणाली एक दिवस, तुम्ही जर मला सोडायला आल्या तरच मी माहेरी जाईन. तर मी म्हटलं बा ठीक आहे, पण म्हटलं एक अट आहे, मी जर घ्यायला आलो तरच तू परत येतो माझ्यासोबत. हो. मग राहू द्या म्हणे, मग मी एकटीच जाते. हो ठीक आहे. हो हो बिलकुल बिलकुल. चलो एकदा शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले तुम्हाला सर्व शाळे आजकाल कसं कॉन्व्हेंट मध्ये सर्व पुस्तक वह्या शू वगैरे सर्व कॉन्व्हेंट म्हणूनच मिळतात. आपण जर आणायला गेलो तर शाळेचे मुख्याध्यापक म्हणतात तुम्हाला सगळे शाळेमधूनच घ्यावे लागेल. पुस्तक वह्या गणवेश बूट पायमोजे पट्टा दप्तर शाळेची बस सेवा. तर साहेबराव सारखे पुण्याचे पालक म्हणतात सर मुलं आमचे आणले तर चालेल ना, तर मुले तुमचेच असतील. एक तर सरांना विचारलं विद्यार्थ्यांना दळणवळण म्हणजे काय केले का. सर म्हणे एखादी मुलगी दळण घेऊन जाताना जर वळून तिनं पाहिलं त्याला दळण वळण म्हणतात. एक पोटला इल्बिस होता तर सरांनी विचारलं काय म्हणे घटना आणि दुर्घटना याच्यात फरक सांग. सर म्हणे शाळेत आग लागली ही घटना आणि त्याच्यातून तुम्ही वाचले ही फार मोठी दुर्घटना म्हणे सर. मी त्या दिवशी कटिंग करून आलो. म्हटलं काय मी कटिंग करून आलो कसं दिसतो 10 वर्ष लहान दिसतो ना. टकलं करून आलं असतं तर म्हणजे तुम्हाला पाण्याचा जो बाळ केला असतं टकलंच करून यायचं असतो तुम्ही. एका सरांनी विचारलं लेखा म्हणे शाळेसमोर जर बॉम्ब ठेवला तर तुम्ही काय करा. सर म्हणे मी पहिलं वाट पाहिजे, कोणी जर आला उचलायला तर ठीक आहे, नाही तर तो बॉम्ब आणून स्टाफ रूम मध्ये जमा करेल. नियम म्हणजे नियम म्हणे सर. हो मला याच्या नंतर बोलायचं नाही. तिथं जर बॉम्ब फुटला तर फेसबुक वर कॉमेंट केली उडता फिरू मस्त फिरू इस गगन में. लगेच बायकोने कॉमेंट केली धरती छूती ही सब्जी लेते आना अपने भवन में, नहीं तो एक भी बाल न बचेगा तेरे चमन में. एकदा बायको म्हणते देवा जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे. नवरा म्हणते इतका आवडतो का मी तुला. बायको म्हणाली मग अहो तासन तास इतकं ट्रेनिंग दिलं आहे ते वाया जाऊ नये म्हणून, नाही तर परत नवीन याला परत ट्रेनिंग द्यावं लागेल ना. इतक्या वर्षाचं इतके जे 30-40 वर्ष जे आपले वाया जे घालवले. तर मित्रो आपण हसलात असू द्या. निश्चित रूपानं परत आपला धन्यवाद. अजून कोणाला काही सादर करायचं असेल
या इथे. नमस्कार. मला एक आहे ही कविता संग्रही कविता आहे. नीता खामणकर म्हणून यवतमाळच्या आहे. त्यांना ह्या कविता कमीत कमी 50 वर्ष झालेली आहे आणि ही कविता आहे काळ्या रंगावरती. महिमा काळ्या रंगाचा. मला एक पेपरचं एक चित्र सापडलं होतं आणि ते बघितलं, त्याच्यावर एवढं लिहिलेलं होतं. म्हटलं काहीतरी विशेष दिसते लिहिलेलं, म्हणून ते चित्र उचललं, त्याच्यात लिहिलं होतं माया रंगाचंच. म्हटलं बरं झालं बाबा, मला पण बरं वाटलं, म्हणून मी आता थोडीशी तुम्हाला सादर करतो. काहून दिला देवातून काया रंग मले, काहून दिला देवातून काया रंग मले, आणि माया सोबती पावडरची काही कमी पडली तुले. अरे अवघ्याले रंगवाचं काम तुझ्या हाती, आणि केली ना बाप्पा तुला माया रंग रूपाची माती. सारी सत्ता हाती असून कंजूसी तुला केली, आणि माया सोबती कशी तू अक्कल घाण केली. लय लोकांचे रंग पाहिले तर गोरे गोरे पान, आणि साऱ्या राष्ट्रात मिळते त्यांना स्वरूपाचा मान. काहून तुला नहात जाई धरलं मले, आणि माया सोबती पावडरची काय कमी पडली तुले. साबू प्रश्न घासू घासू कातड मी सोडलं, आणि इस्नो पावडर लावत जाय म्हणून कोणीतरी बोललं. इस्नो पावडरचे थोडं मी तोंडावरती गेले, आणि रायद्राच्या सोनावानी पोरवले गेले. सगळे सोयरे पण मले हिसकून गेले, आणि माया सोबती पावडरची काय कमी पडली तुले. लय काढले मी आज रंगाबाई खसते, आणि शेजारची ऐश्वर्या माझ्याकडे पाहून असते. अरे गोरी पान असती तर नट मागे येते, पण रंगाची लावली मले साडेसाती. गोरा रंग दिला असता मोठ्याने मस्त, तू हे काय देऊ पण मी मांडलं नसतं. पण जन्मच आज कोरा तू दिला आपला खपून, आणि काया रंग मध्ये देऊन भटला झालं. पण काही बोला बाप्पा पण घाम नाही तुले, काही बोला बाप्पा पण घाम नाही तुले, आणि माया सोबती पावडरची काय कमी पडली तुले. अरे अशी सटक काढल्यावर देव वधारून आला, अशी सटक काढल्यावर देव वधारून आला, आणि मायासमोर येतात झळझळ उजेड झाला. तो म्हणे तुले नशीन मालूम काय रंग काय पैशाची तरा, आणि त्यातूनच निघते बरं खरा खुरा हिरा. वावर ज्याचं हसन काय काय भोर, आणि पीक त्याने होते साली महामोर. काया भोर डोळ्यातून दिसते दुनिया सारी, आणि काय सांगू काय रंगाची गोष्टच लय नारी. म्हणलं देवा पटली गोट आपण कायचं बरं, आणि पांढऱ्या पायाचं होऊन सिना काय जगणं होय खरं, काय जगणं होय खरं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जोरदार तालिया दोस्तो. हा. अजून कोणाला काही सादर करायची असेल फरमाइए. आज आपण इथं आलो हे आपली माया आहे, आणि 43 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपण इथं जे आपलं पदार्पण झालं, आपण सर्व एका जागी एका ग्रुपने भेटलो, तर त्याबद्दल मी आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, असं म्हणून मी हे शीतल भैयाने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आणि त्यांचं मनापासून अभिनंदन, आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांचंही अभिनंदन करतो, आणि हे 2 शब्द बोलून मी मित्रो. हा कार्यक्रम मी नाही सुरुवात आमचे प्रदीपजी पाटील, किशोर पाटील, राम यादव आणि मी मागं राम यादव, आमचा मागच्या जवळपास दिवाळीपासूनच की आपल्याला गेट टुगेदर करायचं. मला थांब थोडंसं मला वेळ दे, कारण की पुष्कळशे नंबर नाही आपल्याजवळ, मोजकेच नंबर आहे. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन एकेकाचा नंबर आणणे, कलेक्ट करणे, त्यांना सांगणे, म्हणजे असं करता करता, आणि विशेष म्हणजे एक तारखेची सर्वात मोठा तारीख सर्वांना ॲडजस्ट होणार नव्हती. तारीख 1-2 तारखा काढल्या, कोणाचा काही प्रश्न आढळला, त्याच्यामुळे शेवटची हे 19 तारीख. त्याच्यात ती आपल्या 2 सक्रिय सदस्या ज्या येणार होत्या, एक रजनी सुनीताची भाची औरंगाबादला, आणि एक वंदना लोया. तिथे दोघीकडं सारखंच दोघेही भाच्याचंच लग्न आहे, ते आज तिथेच उपस्थित आहे. त्यांचे फोन आले की असो आता शेवटी तारीख काय असते की आता अजून जर पुढची कोणती तारीख टाकली असती तर अजून कोणाला अडचणी आल्या असत्या. त्याच्यामुळं पुढच्या वेळेस निश्चित रूपानं सर्वांना विचारूनच करू की जेणेकरून 100% प्रेझेंटी राहील सर्वांची. हो याच तिथीला पण असो, काय असते समजा कोणाची अजून अडचण आली, तारीख फायनल आहे, तिथी फायनल नाही. नाही करू नाही थोडंसं काय असते तारीख काय असते, नाही असो काय असते, हो निश्चित रूपानं मागापुरा करता येईल, पण सर्वांनीच थोडस ऍडजस्ट करून जर उपस्थिती दर्शवलेली तर आपण आपला हा कार्यक्रम, कारण की हा मुख्य हा आजचा कार्यक्रम होता पुलगावला एक ताईचा मळा म्हणून खूप चांगलं हे काय तिथे ठेवण्याचा होता,
पण सुरुवातीला मग अशी अडचण होती की बाबा तिथे जायला यायला खूप अडचण जाईल, म्हणून एक सुरुवात म्हणून आपण इथंच करू हा एक माणूस होता. त्याच्यामुळे माझं एक रिसेप्शन होतं. त्याच वेळेस त्या भरतजीला मी शब्द टाकला, मला भरत, मला इथे माझ्या मित्रांचं एक गेट टुगेदर करायचं आहे. तर म्हणे तुला तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हणे, नाही तर जनरली ते नाकारतात कारण की खूप त्रास होतो त्यांना. तर ठीक आहे म्हटलं. तर त्याच वेळेस मी ग्रुपवर फोटो टाकले या लॉन्चचे वगैरे, सर्वांनी चांगली पसंती दर्शवली. तेव्हापासूनच आम्ही एक एक प्रोग्राम म्हणजे सर्वांना कलेक्ट करत आणि याच्यामध्ये सर्वांचा फुलला ती पाकडी, सर्वांची मेहनत. तर सर्वांचा मनापासून धन्यवाद. आणि आमचे गुरुवर्य आले, यांना मी एक जवळपास 15-1 महिन्या अगोदरच यांना निरोप दिला होता की मॅडम तुम्हाला त्या दिवशी आमचं मुख्य अतिथी म्हणून आदरातिथ्य स्वीकार करावा लागेल. तर आदरणीय मातृतुल्य हेही आले. तर त्यांचं मनापासून आमच्या सर्व ग्रुपतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं भूक लागली असेल, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. त्याच्यानंतर मग आपसात एक बढिया चर्चा सत्र करू. 3-3:30ला ढोल ताशे येईल, बढिया डान्स करू, मग फोटो सेशनला जाऊ. एक अजून मधातला कार्यक्रम ड्रॉप केला, तो नदीवर होता कार्यक्रम. हो, फुल प्रोग्राम होता, पण थोडासा तो कट केला. नदीवर होता, मस्त पाण्यात पटाच्या तिथे कोल्ड्रिंकची व्यवस्था सर्व केली होती. पण मग असं वाटलं की थोडस दिवस लवकर जाईल, त्याच्यामुळं म्हटलं मग फोटो सेशनला उशीर होईल वगैरे, त्याच्यामुळे तो थोडासा प्रोग्राम ड्रॉप केला आम्ही त्या दिवशी. तर असा स्पॉट आलं होतं. तर त्याच्यामुळे असो तो पुढच्या वेळेस अजून चांगला मॅनेज करू. दुनिया प्यार करती है बड़े जोर के साथ, हमने भी किया था बड़े शोर के साथ, हमने भी किया था बड़े शोर के साथ. अब ना करेंगे भी तो बड़े गौर के साथ, क्योंकि कल हमने देखा उन्हें किसी और के साथ. क्योंकि कल